आई शपथ स्किन फाटली. हा आणि असलं लागलं नाही चप्पल न घालता खेळत होता काय वा किती पडलेत काय करायचं आणून हिथं काय माहित काय बघ कसं टेन्शन लागलंय पाय पूर्ण फाटलाय त्याचा. हॅलो फ्रेंड कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि मजेतच राहा. तर चाललेलं आहे संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे आणि एक गोष्ट शेअर करायची आहे. बघताय ना सुरुवातीला तुम्हाला सांगितलंच दाखवलं पण मी लाईव्हमध्ये अगदी थोडंसं आणि बघताय ना पोरानं माझ्या काय उद्योग केलेला आहे तर पुढे कळणार आहे तुम्हाला. त्याच्या आधी बघा इथे निमिषला लागलेली आहे भूक. सकाळी कसं चपाती दुपारच्या टायमाला चपाती भाजी खाल्लेलीच होती. इव्हिनिंगला त्याच्या आवडीची आमटी केली होती ना मग तर इव्हिनिंगला मी मम्मा खातो आता खायचं नाही मला दुपारच्या जेवणामध्ये. मग चपाती भाजी तर मी केलीच होती ते त्याने खाल्लेलीच होती पण मी म्हणत होती त्याला भात आमटी पण खा पण तो खायला तयार नव्हता तर म्हटलं जाऊ दे इव्हिनिंगला खातो म्हटलं. कारण कसं होतं टोमॅटोची आमटी वगैरे केली ना तो खातच नाही अजिबात. वरणामध्ये टोमॅटो दिसलं की आम्हाला काय माहीत उलट्या होती का काय देव जाणे त्यालाच माहीत आहे. इतके नखरे करतो ना तर मग त्याच्या आवडीची मी ते मसुरीची काळ्या तिखटाची डाळीची आमटी केलेली होती तर त्याला मला इव्हिनिंग झालेलं आहेच तू आता ते खाऊन घे. आणि आमच्या चिकूला कसं आहे माहिती आहे का भातामध्ये लिंबू कंपल्सरी लागतो. लिंबू खूप आवडतं म्हणजे आमच्या भोपळे खानदानामध्ये सगळ्यांना सवयच आहे. सगळेजण भरपूर प्रमाणात लिंबू खातात. लिंबू नसेल तर आमच्या घरात कोणाला जेवणच जात नाही. आणि अशी आमच्या म्हणजे माझ्या दिराला म्हणा सासऱ्यांना सासूला सगळ्यांना प्रचंड अशी सवय आहे प्रत्येक गोष्टीत लिंबू घालून खायची. आणि आमच्या घरात लिंबू नसलं ना मग खूप सारी भांडणं पण होतात. त्यामुळे मला कंपल्सरी लिंबू घरात ठेवावीच लागतं. एक जरी लिंबू राहिलं ना परत लिंबू आणावीच लागतात असं होतं कधी कधी. त्यानंतर बघा इथे निमिषचे नखरे असतात मम्मा तू कालवून दे मग त्याला लिंबू तूप भरपूर घातलं लिंबू भरपूर घातलं आमटी परत घातली कारण कोरडं नको ना मुलांना द्यायला ह्यासाठी. तर त्याला आता इथे मी खायला वगैरे देते आणि बघा असं मस्तपैकी कालवून दिलं ना मग गटागटा गिळायला काहीच हरकत नाही ना पोरांना. त्यामुळे त्याला अशा पद्धतीची काळ्या तिखटाची आमटी वगैरे आवडते बघा. तर इथे त्याला तेच म्हणतो ते आता उठून बस खायला ये. डायनिंग टेबल बनवलं आहे पण नुसता शोला बनवला आहे बघा. डायनिंग टेबल फक्त मी एकटी बसून जेवण करते कधी कधी असं होतं. इव्हिनिंग झालेलं आहे निमिषला मी खा म्हणते तर त्याचे नखरे बघा इकडून करण्यातच आमचा वेळ खूप सारा जातो. नंतर म्हणायचं मम्मा तूच मला द्यायला उशीर केला असं तसं म्हणजे फिरून सगळ्या गोष्टी माझ्यावर येतात आमच्या घरामध्ये असं असतं. मुलं काय मुलांचे पापा काय शेवटी मी सगळ्यात दोषी अशी ठरली जाते. मुलं पण तसेच करतात माझे. त्यानंतर मस्तपैकी एनर्जी ड्रिंक बनवलेलं आहे आणि हॉलमध्ये बसून मी ते मस्त एनर्जी ड्रिंक पित आहे. दुसऱ्या सोप्यावर निमिष आमचा बसलेला आहे त्याला खा ओरडते तर हातात घेऊन कसा बसलाय बघा. नंतर मित्र आले आणि बेल वाजले की मग त्याची घाई होती जाण्यासाठी. पैसे दिया क्या पैसे हां ठीक राहू दे निमेश हां ठीक. ॲक्च्युली ॲक्वागार्ड खराब झालेला आहे त्यामुळे ना पाण्याचं ते जार असतं ना ते मागवून घेतलेलं आहे. सारखं जार मागवून घ्यावं लागत आहे कारण की काहीच करू शकत नाही. स्वयंपाकाला पण आम्ही ते जारचंच पाणी वापरत आहे सध्या कारण ॲक्वागार्ड पूर्ण बंद पडलं आहे. डायनिंग टेबल तुम्ही पाहिलं असेल ॲक्वागार्ड नवीन मागवलेलं आहे कारण की मला तर काही आयडियाच नव्हती बघा हे मागवायचं वगैरे. मुलांच्या पप्पाने सगळं काही केलेलं होतं आणि त्यामुळे मग मी पण काय जाऊ दे म्हटलं कारण मी गेले होते मुंबईला. तुम्ही पाहिलेलाच आहे तो ब्लॉग. त्यावेळेसच त्यांनी ते ॲक्वागार्डचा माणूस आला त्याने काही सांगितलं मग त्यांनी डिसिजन घेतला की ॲक्वागार्ड आता चेंज करायचं आहे म्हणून. मग ॲक्वागार्ड ते चेंज करायला तो माणूस आता येणारच आहेत. एक्सचेंजमध्ये ऑफरमध्ये त्यांनी घेतलेला आहे ॲक्वागार्ड आणि खूप सारखं प्रॉब्लेम देत होतं म्हणून घेतलं. आमच्या घरी असं असतं थोडंफार काही झालं ना लगेच एक्सचेंज करतातच लगेच. त्यानंतर इथं बनवत असे हेल्दी असा शेक. तर असं शेक पी करत असताना मी काय करते असं जेव्हा बर्फ कोण टाकते ना एखादा बर्फाचा खडा खातेच तर कोणाकोणाला बर्फ खायला आवडतं सांगा मला कमेंट करून. आता मी शेक बनवते त्यात बर्फ लागतो म्हणून मी बर्फ खाल्ला तर तुम्ही पण बर्फ घेऊन खाताय का फ्रीजमधून सांगा. आता उन्हाळ्याचं मी थंडीचं सुद्धा खाते मस्त यम्मी टेस्टी. तनिषला शेक बनवून दिला कारण तो जिमनं आलेलाच होता. प्रोटीनचा शेक आहे ॲक्च्युली तो. त्यानंतर तनिषची फरमाईश होती की मम्मा मला नूडल्स खायचे म्हणजे तो म्हणला नव्हता खरं त्याला खूप आवडतो त्याची फरमाईश असतेच. पण मी म्हणलं तनु काय बनवू मला सुचत नव्हतं. सकाळची बटाट्याची भाजी चपाती भात आणि आमटी होतीच
आणि मग संध्याकाळी पोरांना तेच तेच खायला कंटाळा येतं. आणि मुलांचे पप्पा आता हल्ली कसं आहे, सुट्ट्या आहेत ना तसं टिफिन अजिबातच घेऊन जात नाहीत. एकदासुद्धा त्यांनी टिफिन घेऊन गेलेच नाही. आता निमिषची शाळा सुरू झालं की मग घेऊन जातील ते टिफिन. आणि त्यानंतर मला जाऊ दे, तनिषला म्हणलं आता मी इथे तुला नूडल्स वगैरे बनवते. तर नूडल्स मुलांसाठी बनवा म्हणून घरात काही साहित्य नव्हतं. ब्लिंकिट हे एक चांगला ऑप्शन सुरू झालेला आहे म्हणून पटकन ब्लिंकिटमधून मागवून घेतलं. बाकीचं काय हवं होतं ते पण मागवून घेतलं. आणि हे बघा, हे कॅप्सिकम ब्रेडवाले आहे ना, 40 रुपयाला कॅप्सिकम मिळालेले आहे आणि ही 20 रुपयाला 3 कॅप्सिकम मिळाले ग्रीनमधल्या. तर अशा पद्धतीने रेड कॅप्सिकम खूप सारी महाग आहे. तर अशा पद्धतीने मी मस्तपैकी नूडल्स बनवलेले आहे. रेसिपी शेअर केलेली नाही आहे फ्रेंड्स, कारण की खूप घाई गडबड होते आता सध्या. खूप सारं माझ्या नशिबाला आता सध्या काम आहे, कंटाळते खूप, मी खरं सांगते तुम्हाला. त्यामुळे रेसिपी शेअर करणं मला बिलकुलच होत नाही आहे. त्यानंतर बघा, सकाळची चपाती, बटाट्याची भाजी राहिलेली आहे. त्यानंतर इथे आमटी आहे आणि इकडे आपले नूडल्स आहेत आणि भात पण आहे सकाळचा. त्यामुळे म्हणलं कशाला काय बनवत बसायचं, थोडंसं नूडल्स इथे गरम बनवलं. तर मी तर नूडल्स बिलकुल खात नाही बघा. का आय लव्ह यू का बघू काय लागलं दिसायलंय मला खाली. आई शपथ, फाटली. बघू इथं बस बस इथं बस इथं. अरे लहान बाळ. बापरे, लहान बाळ नाही तर काय आहे. कस काय, मला तरी वाटलंच, मी फोन केले होते त्यासाठी. तर गाडीवरती होतो. मूर्ख कुठला, बघू दाखव. आई शपथ, कसली नवीन गप बस तनिष, बिना चप्पल. अरे नको हात लावतो, उडायचं नसतं. कसं झालंय तनिष, तुला कळतंय का? काही नसतं. बँडेज लाव तनिष, ते पहिला डेटॉल पाहिजे मला पहिलं. डेटॉल का खालीच तर होतं. कुठे खाली नव्हता, तू खाली कपडे काढ पहिला, ती हे कर पहिला, ती डेटॉल नाही कर. चल हात तरी तू. काय तनिष, कुठे गेलता खरं सांग बरं तनिष तू. हा, आणि असलं लागलं डन, चप्पल न घालता खेळत होता काय? वा, गुड जॉब माय सन. क्रॉक्स खराब होईपेक्षा. अरे मग स्पोर्ट्स खेळायचं म्हणतर माणूस शूज घालून जाणार ना. प्लॅन नव्हता. वा, हे कर, तिथं आहे का ग डेटॉल, तिथं कोपऱ्यात आहे का डेटॉलचं. अरे मावशीनं टाईल्स धुण्यासाठी घेतलं होतं, नाही आहे का? चल ये. काय पोर नाही इथं बाई, पोराचं माझ्या. निमिष बघ ना कपडे कसे टाकले तिथं, हे बघ धुवायला टाकून टाकलंय. निमिष तर टॉवेल तिथंच टाकलाय. किती राडा करते रूम मध्ये पोरग. कॉटन कुठे? कॉटन इथं खाली लावते बाथरूम. पहिले सर नॉर्मल पाणी राहू दे, डेटॉलनी पुस पहिला. काही तर असले उद्योग करतो आहे तनिष तू, खरंच आहे का तिथे कॉटन? हे केचप एवढे कशाला आणले रे तिथनं मॅगडी मधून उचलून? कशी देते तशी फुकटते? आ, फुकट कशी देतात? आणायचं नाही घरात हे असलं. कोण खात नाही, काय नाही, कोणी नाही खात. एवढं भरलेलं मावशीला गेल्यास मी एवढे मोठे दिले असतील, 50-60 तसे असे मावशीला दिलेत मी गेल्या वेळेस, कळलं का? तर हे बघा एवढे साशे आहेत. आणि मी अर्धे ठेवले होते, मावशीला अर्धे दिलते, खूप दिलते. हे बघा फ्रीजमध्ये आणखी किती पडलेत. काय करायचं आणून इथं, काय माहीत, काय कळतच नाही. ओ पडलं असतं. हे बघा एवढी ट्रे ना पूर्ण भरलाय, पडलं एक खाली. हे बघा कसं लागले, डेंजर. कसं लागलंय तो अरे, सिरियसली. ह्याला ब्लिस्टर बोलतात. गो आई शपथ. दुखतंय? अरे नाही दुखत, बोलला ना, दुखत नसतं हे. ऐक कसलं दुख बघ ना, ते कसं दिसतंय. थोडं चरचरत. त्याला बँडेज लावता नाहीस तू? लावायचं ना, पहिले क्लीन करतो. बापरे, मलाच कसं अंगावर काटे यायला लागले तुझं ते बघून. काय करायचं, असं दिसतंय ते. आई कसं तरीच होत आहे मला छातीत. पिंक स्किन. पिंक स्किन, मला ते बघून माझ्या छातीत कसं होते. तो ते काढावंच लागणार आहे मला वाटतं. स्किन कट करू, माहिती तशी ठेवणार वे. बँडेज लावायचं.
थांबा आता निमिषला कॉल लावते. काय म्हणते बघा आपण. थांब जरा बँडेज लावून. थांब. हॅलो निमिष. निमिष, अरे भैयाला लागलंय. ये ना घरी. आ तुला कसं माहित पाहायला लागलंय? आणि मग जाऊन विचारलं नाहीस त्याला? बघ कसं डेंजर लागलंय. पाय पूर्ण फाटलाय त्याचा. मग खालून. घरी आहे तू, परदेशात नाहीये तिथून विचारायला मला. पळत आला, यायच असतं लगेच. हा येतो मी. बघ कसं आहे. इथं धरते मी थोडस. असं लावायला पाहिजे होतं तनिष. तिथून पाय फोल्ड होणार ना. असा अशी लावायला पाहिजे पट्टी. थांब जरा. हा साईडला प्रेस कर थोडस. अशी लावायला पाहिजे होतं. अशी इथून असं पाय फोल्ड करतो ना, ते होतं. राहू दे आता, उद्या सकाळी लावून करूया. हे बघ तनिष, नूडल्स बघाले कसले कलरफुल. रेड कॅप्सिकम घातलंय. आता हे रेड राहिले आणखी अर्ध. 40 रुपयाचं आहे तनिष तेवढं. कुठे लागलं? स्किन फाटली. दाखव. कुठे? बघ बघ जरा समोरून बघ ना. हा पाय दिसलेला असतो पडताना. हो तू बघत जाऊ नको. बॅरफूट कोण खेळतो? भैया निमिष नूडल्स बघ ना. भैया खायला लागलाय. निमी किचन मध्ये काय केलायस तू? हो फ्रॅक्चर झाल्यानंतर बघणार भाई तू. आता खाली नाही ना जात? नाही नाही आता 9 वाजलेत. खाली नाही जायचं. चल हँडवॉश कर. गेला ना हँडवॉश न कर. निमिष हँडवॉश न करता गेला ना तू? निमिष मी तुला बोलते. तरी पॉज कर. काय रे? कशाला काय काम आहे? काय काम आहे? हा हाताने घ्यायचं. नाही रे मला पिरियड चालू आहे. मला त्रास होत आहे. कस काय दुखायला? लॅपटॉप मोबाईल घेताना दुखत नाही. कसलं घाम आलं किचन मध्ये. त्यानं देत आहे मी. चल ये बाहेर. एसी एवढं लवकर लावलाय. एसी का लावला एवढं लवकर? जाणी दे आईस्क्रीम भैयाला. दे. मी नाही देत. ते पाण्यात माठ भरायचं नाही का त्या ना. किचनमधले सगळी कामं वगैरे ओरखले. त्यानंतर मुलांची फरमाईश होती आईस्क्रीम दे. मी काय आईस्क्रीम दिलं नाही बा, कारण की मला खूप कंटाळा आलेला आहे. तर पिरियडमध्ये मला खूपच त्रास होतो फ्रेंड्स. आणि उद्या पण नंतर मला खूप सारं काम असणार आहे. त्यामुळं ना मी म्हटलं तुमची तुम्ही घ्या, कारण थोडीफार सवय लागलीच पाहिजे पोरांना स्वतःच्या कामाची. तर मग अशी म्हटलं होतं तुम्हाला हे ॲक्वागार्ड बघा नवीन ऑर्डर केलेलं आहे. त्यानंतर जे काही गावाला गेलेली बॅग तशी दिवसभर पडलेली होती बघा. त्यानंतर मला सगळं सामान वगैरे आता हे करून टाकावं. आणि मग कारण की ना मग बॅग आतमध्ये ठेवता येईल मला ह्यासाठी वगैरे. त्यानंतर मी मुलांना तेच ओरडते तुमचे तुम्ही घ्या वगैरे आईस्क्रीम वगैरे. मी हे सगळं सामान माझं वगैरे ठेवते, कारण की पडलं की तसंच पडून राहतं ना ह्यासाठी. आणि कसं ओट्याचं सगळं आवरलं. त्यानंतर भांडी डिशवॉशर लावले. बाकी सगळी भांडी वगैरे मी हाताने वॉश करून टाकले. आणि किचनमध्ये खूप सारं गरम होतं आहे बघा. आणि त्यानंतर एक कचरा मुलांनी असाच टाकला होता. नंतर तेलाचे पाऊच पण होता ते पण हे केलं. त्यानंतर कचरा वगैरे आता म्हटलं बाहेर ठेवून घ्यावं. आणि डस्टबिन बघा माझी तशीच बाहेर राहिलेली होती ड्राय कचऱ्याचं. तर म्हटलं पहिलं आता हे कचरा वगैरे बाहेर ठेवून घेते. कचरा
कचरा वगैरे बाहेर ठेवला आणि त्याच्यानंतर बघा हे आमचा ॲक्वागार्ड खराब झाल्यामुळं माठामध्ये माझा मोठा मुलगा तसंच तनिष पाणी वगैरे ओतत आहे. मी त्याला म्हणतो ते अरे एवढं मोठं कशाला उचलतो, हात वगैरे दुखेल, पण तो ऐकायला तयार होता. नाही मम्मा मी जिम करतो, मला नाही हातबीत काही दुखणार म्हणे. त्याचं म्हणणं होतं तर त्याने तसंच उचलून माठामध्ये पाणी भरलेलं आहे. मुलं मोठी झाली की आईसाठी सगळ्यात मोठं सुख असतं बघा. त्यानंतर बघा इथे मी राहिलेलं पाणी साईडला ठेवून घेतलं, सगळं ओटा साफ केला, बेसिन पण क्लीन करून टाकलं आणि मुलांना खायचं होतं आईस्क्रीम. त्यासाठी मग तनिष आलेला आणि मीच काय उठायचं नाव घेत नाही, तसंच लोळत आहे आणखी हॉलमध्ये. आणि त्यानंतर मग इथे तनिष आईस्क्रीम देत आहे. एन्जॉय करून घे, 2-3 दिवस राहिलेत, त्यानंतर आईकडे जायचं आहे. तिथे काय हो, पण नंतरच्याला काय, एकदा शाळा सुरू झाली ना मग कळेल. तिथे वरती पलीकड पलीकडे बघ तनिष आमचा कुठेही बघतो वेड्यासारखा. तिथंच वरती जिथून ग्लास घेतलेत तिथेच आहे, एका ग्लास मध्ये ठेवलेत काचेच्या आईस्क्रीम स्पून. कपडे तुला मला बोलते ना, हो येऊन बघ इकडं कळेल. आमच्या निवीचा ना प्रॉब्लेमच कळत नाही. त्याला व्हिडिओमध्ये आवडतं काय फ्रेंड्स, पण इतकी नाटकं करतो ना हा मुलगा. मला असं वाटतं ना ही नाटकीच असतात काय अशी नावाची मुलं. बरोबर आहे निमिष? होय निमिष, निमिष कसं गाढवासारखं लोळतोय बघ. तर बघा भावाने आणून दिलं तर त्याला वेटर म्हणते. त्यानं आईस्क्रीम एवढं लेकरानं आणून दिलं, वेटर म्हणे. असं म्हणतो का भावाला? सॉरी बोल, आवाज यावं, सॉरी मनापासून म्हणायचं असलं म्हणतोस काय मग. आता फ्रेंड्स माझ्या मोठ्या मुलानं छोट्या मुलासाठी पण आईस्क्रीम दिला, स्वतःलाही घेतलेला आहे. मला म्हणत होता मम्मा खा वगैरे, पण मला खायची बिलकुल इच्छा नाही आहे. असं माहिती आहे का, पिरियड असले ना मी जेवण पण केलं नाही. मी चिरमुरं तिखट मीठ लावून खाल्लं, तेवढंच खाल्लं फक्त. आज तुम्हाला दाखवलं मुलांना नूडल्स केलेले होते, निमिष नूडल्स खाल्ले नाहीत. असं आहे निमिषची नाटकं. चला तर फ्रेंड्स आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते. कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा. तुम्हाला कशा पद्धतीने आपल्या चॅनल व्हिडिओ बघायला आवडतील ह्यासाठी पण. चला तर बाय, काळजी घ्या सगळ्यांनी, बाय, गुड नाईट.